नाशिकमध्ये कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणामध्ये तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाचे डिजिटल पुरावे लागलेले आहेत. संशयितांचे मोबाईल क्लोन तयार करण्यात आले असून धक्कादायक डिजिटल पुरावे समोर आल्याचा दावा होतोय. मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट्स मेसेजेस सुद्धा पुन्हा मिळवण्यात यश आले आणि याच पार्श्वभूमीवर कंपनीमधील व्यवस्थापकांच्या चौकशीची शक्यता व्यक्त होते. या प्रकरणामध्ये केवळ लैंगिक शोषण वा धर्मांतर नव्हे तर या मोठ्या कटाची शक्यता आता तपासली जाते. जप्त मोबाईलमधला रिकव्हर डेटा त्या आधारे दहशतवाद आणि धर्मांतर संबंधाचा संशय व्यक्त होतोय. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे SIT आणि NIA आणि ATS तपास करत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे या प्रकरणांचे गांभीर्य आता आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. योगेश खरे आमचे प्रतिनिधी, आपण त्यांच्याकडे या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी जाणार आहोत. योगेश, IT कंपनीमधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास आता तिन्ही तपास यंत्रणा करतायत आणि यामध्ये आणखी मोठा सहभाग असण्याचा खरं तर अंदाज वर्तवला जातोय. धर्मांतरण प्रकरण आता हे राष्ट्रीय स्वरूपाचं असं झालेलं आहे. केवळ नाशिकचा हा एका कंपनीत झालेला अत्याचार किंवा एका कंपनीत झालेला हा प्रकार नाही, तर ही एक वेगळं मॉड्यूल हे आता देशामध्ये आपल्याला समोर येताना दिसतंय. जे आपण दिल्ली बॉम्बस्फोटांमध्ये बघितलं की एक डॉक्टर्स किंवा युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या अल्पसंख्याक युनिव्हर्सिटीमध्ये होणारं हे धर्मांतरण आणि ते एक मोहीम राबवली जाते देशात एका सुशिक्षित लोकांकडून. तोच सुशिक्षित वर्ग मात्र हा IT क्षेत्रातला पदवीधर सुशिक्षित उच्च शिक्षित असलेला वर्ग कशा पद्धतीनं कॉर्पोरेट सेक्टरमधल्या या लहान लहान मुलांना, नवीन येणाऱ्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या या मुलांना कशा पद्धतीनं वळवतो, त्यांच्यावर कसं संमोहन करतो किंवा त्यांच्या मनं कशी बदलवतो, हे सगळं आपल्याला ह्या प्रकारामधून दिसून येत आहे. खरं म्हणजे ही सुरुवात होती असं म्हणावं लागेल. इतका मोठा प्रकार या ठिकाणी दिसून आलेला नाही. एक किंवा दोन जणांचाच हा एका जणाचं धर्मांतरण झाल्याचं म्हटलं जातं आणि दुसरी मुलगी त्या वाटेवर होती. मात्र हे सगळं उघड झाल्यामुळे आता येणाऱ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे काही हालचाली होणार आहेत त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. एक नवीन संहिता राबवली जाईल, SOP तयार केली जाईल आणि त्याचबरोबर जर आपण आता बघितलं तर त्यांचे मोबाईल चॅट्स सगळे जे काही त्यांचे आरोपींचे मोबाईल आहेत ते सगळे क्लोन करण्यात आले. त्यातून चॅट समोर आले, काही आर्थिक व्यवहार समोर आलेत आणि काही लोकांशी संबंधित महत्त्वाचे घडामोडी पण समोर आलेल्या आहेत. त्यामुळे आता NIA ने सुद्धा यामध्ये चौकशी करायला सुरुवात केली आहे. SIT ATS काल 2 जणांना, या आरोपींना ताब्यात घेतलंय चौकशीसाठी. त्यामुळे हे प्रकरण हळूहळू गंभीरतेकडे जाताना आपल्याला दिसतंय. आज NIAच्या तपासात काय समोर येतं हे पण पुढे येईलच. मात्र यातली जी फरार निदा खान आहे ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अजून काही गोष्टींचा खुलासा होत नाहीये. त्यामुळे पोलिसांची पथकं तिच्या मागावर आहेत, तिला शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. अगदी. त्यामुळे आता या संपूर्ण तपासामध्ये काय धागेदोरे हाती लागतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.